तुमच्या शंका आहेत की कस काय काम करते, म्हणजे हे जे पॉवर प्लस आहे ते कस काय पोचतंय. तरी कांदा म्हणा, तुमचे लिंबू, आणखीन द्राक्षे, पेरू, संत्री, मोसंबी सगळ्यावरती हे काम करते. पण कसं करतं ते झाडाच्या मुळीवरती, म्हणजे ह्याच्यावरती केळीच्या म्हणा, तुमच्या ऊसाच्या म्हणा मुळीवरती काय काम करतं, ह्याच्या व्हॉस्क्युलर बंडलची साईज वाढवतो. व्हॉस्क्युलर बंडल काय असतो, ही जी मुळी असते आपल्या हातातील अंगातील जे नसा असतात त्या पण आपल्याला अशाच दिसतात, पण ह्याच्या आतून एक पोकळी असते जे रक्त वाहतं. तसंच ह्याची बी अन्न वाहन करण्याची क्षमता असते, त्या पोकळीची ही साईज वाढवतो. व्हॉस्क्युलर बंडलची साईज वाढली की जसं पोटॅचे मायक्रॉन्स असतात त्याचे 0.8 अशी मोठी कणाचा कण मोठा असतो, तो सहजासहजी इझिली आत ओढला जात नाही. पण व्हॉस्क्युलर बंडलची साईज वाढली की तो सहजपणे आत ओढला जातो. आणि मग हे काय करतं, पोकळीची साईज वाढली की ते फास्टरित्या नैसर्गिकरित्या जमिनीत पडलेलं तुमचं अन्नद्रव्य, तुम्ही टाकलेलं वरून कृत्रिम रासायनिक जे काही खत येतं ते फास्टपणे ओढलं जातं आणि आपोआपच नॅचरल पद्धतीने तो कांदा मोठा व्हायला सुरू होतो, किंवा केळी मोठी व्हायला सुरू होतात, डाळिंब मोठी व्हायला सुरू होतात, द्राक्षी. अन्न पुरवठा भरपूर भरपूर प्रमाणात हे जैविक आहे, तुम्हाला साठवण क्षमतेलाही काही प्रॉब्लेम नाही. थोडक्यात एक खत आपटेक करायचं काम करतं, जमिनीतली खतं ओढायचं काम करतं. मुळी चांगली झाली, मुळीची साईज चांगली झाली की लगेच फास्टरित्या त्याचा रिझल्ट पण खूप फास्ट आहे. 10-11 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसतो. कांदा चांगली साईज होती 10-11 दिवसात. ओके, समजलं.